आम्ही एकटा जातोय आणि आमचा एक झेंडा लागला त्याच्या बाबतीत तात्काळ जाऊन काढायचं आणि कर्मचाऱ्यांनी काही ठराविक कर्मचाऱ्यांनी उठून त्याच्या विरोधात आमच्या नावाच्या काळ्या पट्ट्या बांधायच्या। आता ते कर्मचारी माफी मागणार आहेत का की नाही आमची चुकी झाली उरलेले 500 पण आधी काढायला पाहिजे होते। सो पक्षद्वेष नसला पाहिजे। तुम्ही कोण आहात आम्हाला माहित नाही, तुम्ही कुठल्या युनियनच्या आहात आम्हाला माहित नाही, तुमचा गॉडफादर आहे कोण हे सगळं करायला लावतो आम्हाला माहित नाही, पण जर आमच्या बाबतीत चुकीचं करणार असाल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहोत, आम्ही कोणालाही ऐकणार नाही। चुकीचं असेल त्याला चुकीचं बोलणार, एखादी गोष्ट आमची चुकत असेल तर आम्ही माफी मागायलाही मागे पुढे पाहणार नाही, पण जर तुम्ही आमच्यापर्यंत येणार असाल तर मग आम्ही कोणालाही सोडणार नाही। हे आंदोलन करणार 100% करणार, का नाही करायचं? चुकीच्या माणसाच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे, नाही तर हा पायंडा पडेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये। माझं मत तेच एक चुकीचा पायंडा पडला नाही पाहिजे, बरोबर आहे। 500 अनधिकृत बॅनर हे जे आम्ही काढलेत ते असे हजारो असतील, जर 500 अनधिकृत बॅनर दहीहंडीपासूनचे जर असतील त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय नाही। त्या बोर्डाच्या उद्घाटनाला मी गेलो असता आमच्या पक्षाचे झेंडे काढले गेले, तर मी तिथल्या जे कोणी संबंधित अधिकारी होते त्यांना विचारलं की तुम्ही आमचे झेंडे का काढले, कारण तिथे बाजूला इतर पक्षांचे बॅनर आणि झेंडे लागले होते। तर त्यांचं मत होतं की परवानगी नाही घेतली। तर त्याच्या विरोधात काल महापालिका काही कर्मचाऱ्यांनी मनसेच्या विरोधात काळ्या फिती बांधल्या होत्या। सो आज मी वसई विरार या परिसरामधले 500 अनधिकृत बॅनर जे दहीहंडीपासून नवीन वर्षापासून वाढदिवसापासून असे अनेक 500 बॅनर्स, त्यांचे लोकेशन्स आणि आत्ताची वेळ असे 500 बॅनरचे फोटो आणि काही झेंड्यांचे फोटो हे आयुक्त साहेबांना दाखवायला आलो होतो। आणि जर एवढीच तत्परता तुमचे कर्मचारी आमच्या झेंड्याच्या बाबतीत दाखवत होते, मग या 500 बॅनर जे लागले ते काढताना त्यांना ती तत्परता का दाखवता आली नाही? एका पक्षाला एक न्याय आणि दुसऱ्या पक्षाला दुसरा न्याय असं का? त्याचबरोबर काल महापालिकेतल्या काही कर्मचाऱ्यांनी जे काही आंदोलन केलं ते चुकीच्या पद्धतीचं आंदोलन आहे। तुम्ही चुकीच्या माणसांना पाठीशी घालता असं माझं मत आहे, कारण एखादा माणूस एका पक्षाचा एक झेंडा काढायला तात्परतेने जातो आणि दुसरे 6-6, 8-8 महिने झेंडे लागलेत बॅनर लागलेत त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही। सो चुकीच्या माणसाला तुम्ही पाठिंबा देताय हे दाखवण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। मी 500 बॅनरचा एक फोटोचा बंच सोबत घेऊन आलेलो आहे आणि तो आता अतिरिक्त आयुक्तांना दाखवले। आमची मागणी आहे, मुळात ते आंदोलन जे झालं ते जे घडलं होतं ते असं होतं की आमची जिथे बोर्डाचं उद्घाटन झालं तिथे अनेक मोठ्या प्रमाणात मार्केट आहे, भाजी मार्केट आहे, तिथनं या अतिरिक्त जो कोणी अधिकारी आहे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात हप्ते सुरू आहेत आणि मनसेचा तिथे बोर्ड लागल्याच्या नंतर कोणीही पैसे देणार नाही हे त्यांना माहिती होतं आणि त्याचीच एक भीती सगळ्या लोकांमध्ये त्यांना घालायची होती आणि म्हणून मनसेचे झेंडे काढण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला होता। त्या संबंधित अधिकाऱ्याच्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे, त्याच्यावर त्याला कारवाई करायला वेळ नाही, पण मनसेचे लावलेल्या झेंड्यांवर कारवाई करायला त्यांना वेळ आहे। तो त्या संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली व्हावी, त्यांची चौकशी व्हावी आणि चौकशी होईपर्यंत त्या माणसाला घरी बसवावं ही आमची मागणी। जर तुम्ही आतमध्ये असं म्हणालात की निलंबित नाही केलं तोपर्यंत तुम्ही इकडून हलणार नाही की